मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2026 साठी अत्यंत महत्त्वाचे असणारे करंट अफेअर्स आपण या सीरीजमध्ये डिस्कस करत आहोत. तर या सीरीजचा आजचा हा 7वा व्हिडिओ असून या व्हिडिओमध्ये आपण ऑक्टोबर महिन्यातले महत्त्वाचे करंट अफेअर्स त्यावरती आधारित एमसीक्यू आणि त्या एमसीक्यूचं डिटेल एक्सप्लेनेशन सुद्धा पाहणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2026 साठी असणारी लाईव्ह बॅच ग्लोबल ऑनलाईनमध्ये 1 डिसेंबर पासून आम्ही सुरू करत आहोत. या बॅचमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील. जर तुम्हाला काही लाईव्ह क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल तर तेच क्लासेस तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्ममध्ये सुद्धा अवेलेबल असतात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स असतील, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा या बॅचमध्ये दिले जाणार आहेत. बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. जे विद्यार्थी 2027चं प्रिपरेशन करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा फाउंडेशन बॅच ग्लोबल ऑनलाईनमध्ये सुरू केलेली आहे. तर आजच दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि बॅचेसला जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या LLB कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्याच्या तयारीला लागा. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आजच्या प्रश्नांना. प्रश्न आहे, व्हॉट इज द थीम ऑफ मणिपूर ग्लोबल बायर्स अँड सेलर्स समिट 2025? 2025 मणिपूर ग्लोबल बायर्स अँड सेलर्स समिटची थीम कोणती आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, मणिपूर ग्लोबल बायर्स अँड सेलर्स समिट 2025 ची सुरुवात इम्फाळ येथील सिटी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झाली. 2 दिवस चालणारा हा समिट ब्रिजिंग बिझनेस अँड बॉर्डर्स या थीम खाली आयोजित केला गेला आहे. हे समिट भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या रेझिंग अँड ॲक्सलरेटिंग MSME परफॉर्मन्स उपक्रमाचा एक भाग आहे. हा कार्यक्रम मणिपूर शासनाचे वाणिज्य उद्योग संचालनालय, मणिपूर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड आणि मणिपूर चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. या समिटद्वारे मणिपूरच्या नैसर्गिक संपन्नता, सर्जनशीलता व जिद्दीची ओळख तसेच हातमाग, हस्तकला, ब्लॅक राईस व सेंद्रिय उत्पादनाच्या माध्यमातून अधोरेखित केली जाते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, ब्रिजिंग बिझनेस अँड बॉर्डर्स. पुढचा प्रश्न आहे, अकॉर्डिंग टू द रिसेंट रिपोर्ट विच स्टेट रेकॉर्डेड द हायेस्ट मायक्रोफायनान्स लोन डिफॉल्ट इन 2024-25? अलीकडील अहवालानुसार 2024-25 मध्ये मायक्रो फायनान्स कर्ज थकबाकी सर्वाधिक कोणत्या राज्यात नोंदवली गेली? ऑप्शन्स आहेत उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र आणि वेस्ट बेंगॉल. तर विद्यार्थी मित्रांनो, मायक्रो फायनान्स स्वनियामक संस्था व साधनच्या अहवालानुसार 2024-25 मध्ये मायक्रो फायनान्स कर्ज थकबाकीत लक्षणीय वाढ झाली आहे. 30 दिवसांपेक्षा जास्त काळ थकीत राहिलेल्या कर्जांचे प्रमाण 2023-24 मधील 2.1% वाढून 6.2% झाले. 90 दिवसांपेक्षा अधिक थकबाकी 1.66% 4.8% वरती पोहोचली. बिहारमध्ये 57,712 कोटी रुपयांची सर्वाधिक कर्ज थकबाकी नोंदवली गेली असून 30 दिवसांपेक्षा जास्त थकबाकी 7.2% आणि 90 दिवसांपेक्षा जास्त थकबाकी 4.6% इतकी आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, बिहार. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द नेम ऑफ इंडियाज न्यूएस्ट प्रपोज्ड रिसर्च स्टेशन इन ईस्टर्न अंटार्क्टिका? पूर्व अंटार्क्टिकामध्ये भारताचे नव्याने प्रस्तावित संशोधन केंद्र कोणते? ऑप्शन्स आहेत भारती 2, सागर मैत्री, दक्षिण गंगोत्री 2, मैत्री 2. तर विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या वित्त मंत्रालयाने पूर्व अंटार्क्टिकातील नवीन संशोधन केंद्र मैत्री 2 ला मान्यता दिली आहे. हे केंद्र विद्यमान मैत्री 1 पेक्षा अधिक विस्तृत आणि हरित स्वरूपात उभारले जाईल. उन्हाळ्यात सौर ऊर्जा आणि अंटार्क्टिकातील वाऱ्यांचा उपयोग करून ऊर्जा निर्मिती करण्यात येणार आहे. येथे स्वयंचलित उपकरणाद्वारे मिळणारी माहिती भारतात पाठवली जाणार आहे. अगदी केंद्र तात्पुरते रिकामे असले तरीही जानेवारी 2029 पर्यंत बांधकाम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्र म्हणजेच NCPOR हे मिशन चालवेल. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, मैत्री 2. पुढचा प्रश्न आहे, अस्त्र मार्क 2 इज बियॉन्ड व्हिज्युअल रेंज एअर टू एअर मिसाईल डेव्हलप्ड बाय विच ऑर्गनायझेशन? अस्त्र मार्क 2 ही बियॉन्ड व्हिज्युअल रेंज हवाई ते हवाई क्षेपणास्त्र कोणत्या संस्थेने विकसित केले? ऑप्शन्स आहेत डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेड, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन
आणि भारत डायनामिक्स लिमिटेड. तर विद्यार्थी मित्रांनो, DRDOने अस्त्र मार्क 2 क्षेपणास्त्राची श्रेणी 200 किलोमीटरपेक्षा अधिक करण्याचे नियोजन घोषित केले आहे. अस्त्र मार्क 2 हे BVR हवाई ते हवाई क्षेपणास्त्र आहे. त्याच्या विकासात HAL सहित 50 पेक्षा अधिक सार्वजनिक आणि खाजगी उद्योगांनी योगदान दिले आहे. 90 ते 100 किलोमीटर श्रेणीचे अस्त्र मार्क 1 भारतीय वायुसेनेत तैनात असून LCA तेजस आणि Su-30 MKI या लढाऊ विमानावरती हे वापरण्यात येते. अस्त्र मार्क 2 भारताच्या वायुयुद्ध क्षमतेत महत्त्वपूर्ण वाढ करेल आणि मित्र देशांना निर्यात करण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, DRDO म्हणजेच संरक्षण संशोधन व विकास संस्था. पुढचा प्रश्न आहे, द युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल डे ऑफ रूरल वुमन इज ऑब्झर्व्ड एव्हरी इयर ऑन विच डे? ग्रामीण महिलांचा आंतरराष्ट्रीय दिवस संयुक्त राष्ट्र दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा करते? ऑप्शन्स आहेत ऑक्टोबर 12, ऑक्टोबर 13, ऑक्टोबर 14 आणि ऑक्टोबर 15. तर विद्यार्थी मित्रांनो, संयुक्त राष्ट्रांच्या ग्रामीण महिलांचा आंतरराष्ट्रीय दिवस दरवर्षी 15 ऑक्टोबर रोजी साजरा होतो. शेती, अन्न सुरक्षा आणि ग्रामीण विकासात ग्रामीण व आदिवासी महिलांचे योगदान यांची दखल घेण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. 2025 ची थीम आहे द राईज ऑफ रूरल वुमन बिल्डिंग रेझिलियंट फ्युचर विथ बीजिंग +30. हे थीम ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणावरती व शाश्वत व हवामान प्रतिरोधक विकास, डिजिटल समावेश, सामाजिक संरक्षण व नेतृत्व याच्यावरती भर देते. हा दिवस 1995 मध्ये बीजिंग येथील 4थ्या जागतिक महिला परिषदेदरम्यान नागरी समाज संस्थांनी स्थापित केला होता. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, 15 ऑक्टोबर. पुढचा प्रश्न आहे, विच कंट्री हॅज बिकम द फर्स्ट इन द वर्ल्ड टू अचीव ट्रिपल एलिमिनेशन ऑफ मदर टू चाइल्ड ट्रान्समिशन ऑफ हेपेटायटिस बी, HIV अँड सिफिलिस? माता ते शिशु संक्रमणापासून हेपेटायटिस बी, HIV आणि सिफिलिस या तिन्ही आजारांचे निर्मूलन साध्य करणारा जगातील पहिला देश कोणता? ऑप्शन्स आहेत श्रीलंका, मालदीव्स, थायलंड आणि इंडोनेशिया. तर मित्रांनो, मालदीव हा माता ते शिशु संक्रमणातून हेपेटायटिस बी, HIV आणि सिफिलिस या तिन्हींचे निर्मूलन करणारा जगातील पहिला देश बनला आहे. WHO ने मालदीवला या उपलब्धीसाठी मान्यता दिली आहे. जगभरात अंदाजे 25,000 HIV पॉझिटिव्ह गर्भवती महिलांना संक्रमण टाळण्यासाठी उपचारांची गरज असते. हेपेटायटिस बी मुळे WHOच्या आग्नेय आशिया प्रदेशात आजही 42 दशलक्षावरून अधिक लोक प्रभावित आहेत. मालदीवमध्ये 95% पेक्षा अधिक गर्भवती महिलांना प्रसूतीपूर्व काळजी व HIV, सिफिलिस आणि हेपेटायटिस बी चाचणी जवळपास सार्वत्रिक उपलब्ध आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, मालदीव. पुढचा प्रश्न आहे, विच झूलॉजिकल पार्क इज होम टू इंडियाज फर्स्ट फुल्ली सोलर पॉवर्ड झू? भारतातील पहिले संपूर्णपणे सौर ऊर्जेवरती चालणारे प्राणी संग्रहालय कुठे उभारले जात आहे? ऑप्शन्स आहेत मैसूर झू, बानेरघट्टा बायोलॉजिकल पार्क कर्नाटका, नंदनकानन झूलॉजिकल पार्क ओडिशा, अरिगनार अन्ना झूलॉजिकल पार्क तामिळनाडू. बानेरघट्टा बायोलॉजिकल पार्क हे भारतातील पहिले पूर्णपणे सौर ऊर्जेवरती चालणारे प्राणी संग्रहालय बनणार आहे. उद्यानातील 1 मेगावॉट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प सर्व वीज गरजा भागवेल. तर बानेरघट्टा बायोलॉजिकल पार्क हा 731.8 हेक्टर विस्ताराचा प्रकल्प आहे. तर बानेरघट्टा राष्ट्रीय उद्यानाचा एक भाग असून येथे प्राणी बचाव केंद्र, फुलपाखरू उद्यान, सफारी क्षेत्र आणि प्राणी संग्रहालय आहे. भारतीय प्राणी संग्रहालयामध्ये शाश्वततेकडे जाणारा हा पहिला उपक्रम आता मानला जातो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, बानेरघट्टा बायोलॉजिकल पार्क कर्नाटका. पुढचा प्रश्न आहे, विच मंथ इज मार्क्ड ॲज सडन इन्फंट डेथ सिंड्रोम अवेअरनेस मंथ? तर सडन इन्फंट डेथ सिंड्रोम जनजागृती महिना कोणता? ऑप्शन्स आहेत ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर. तर विद्यार्थी मित्रांनो, सडन इन्फंट डेथ सिंड्रोम जनजागृतीसाठी ऑक्टोबर महिना पाळला जातो. एका वर्षाखालील बालकाचा कोणतंही कारण न सापडता अचानक मृत्यू होण्याला सडन इन्फंट डेथ सिंड्रोम म्हणतात. कॉट डेथ किंवा क्रीब डेथ असंही त्याची ओळख आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बहुतेक प्रकरणे 6 महिन्यापर्यंतच्या वयात आणि झोपेमध्ये होतात. मुलांमध्ये हा धोका किंचित अधिक आहे.
जोखीम घटकामध्ये अकाली जन्म, कमी वजन, कौटुंबिक इतिहास, धूम्रपानाचा संपर्क, प्रसूतीपूर्व काळजी न घेणे याचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, ऑक्टोबर. पुढचा प्रश्न आहे, विच स्टेट वोन द 30th सिनियर वुमन्स नॅशनल फुटबॉल चॅम्पियनशिप राजमाता जिजाबाई ट्रॉफी 2025? 30वी वरिष्ठ महिला राष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा राजमाता जिजाबाई ट्रॉफी 2025 कोणत्या राज्याने जिंकली? ऑप्शन्स आहेत मणिपूर, वेस्ट बेंगॉल, छत्तीसगड आणि झारखंड. तर विद्यार्थी मित्रांनो, मणिपूरने 30वी वरिष्ठ महिला राष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा राजमाता जिजाबाई ट्रॉफी 2025 जिंकली. अंतिम सामन्यात पश्चिम बंगालवरती 1-0 ने विजय मिळवण्यात आला. हा सामना छत्तीसगडमधील रामकृष्ण मिशन आश्रम मैदान नारायणपूर येथे खेळला गेला. 93व्या मिनिटाला लेंडाकॉम सरतो हिने निर्णायक गोल केला. या विजयानंतर मणिपूरने 23 वेळा ही ट्रॉफी जिंकण्याचा विक्रम कायम राखला आहे. भारतीय महिला फुटबॉलमध्ये त्यांची सातत्यपूर्ण प्रगती आणि मजबूत क्रीडा संस्कृती याचीही पुनर्स्थापना आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, मणिपूर. पुढचा प्रश्न आहे, विच डे इज ऑब्झर्व्ड ॲज पोलीस कमेमोरेशन डे एव्हरी इयर इन इंडिया? भारतात दरवर्षी पोलीस स्मृती दिवस कोणत्या दिवशी पाळला जातो? ऑप्शन्स आहेत ऑक्टोबर 20, ऑक्टोबर 21, ऑक्टोबर 22 आणि ऑक्टोबर 23. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये दरवर्षी 21 ऑक्टोबर रोजी पोलीस स्मृती दिवस पाळला जातो. 1959 मध्ये लडाखमधील हॉट स्प्रिंग्ज येथे शहीद झालेल्या पोलीस जवानांसह कर्तव्य बजावताना बलिदान दिलेल्या सर्व पोलिसांना हा दिवस समर्पित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दिवशी पोलीस कर्मचाऱ्यांच्या शौर्य, समर्पण व बलिदानाचे स्मरण केले. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि केंद्रीय पोलीस संघटना 22 ते 30 ऑक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रम आयोजित करतात, ज्यात कुटुंबीय भेटी, पोलीस बँड प्रदर्शन, मोटारसायकल रॅली, रन फॉर फॉलन पोलिसमॅन, रक्तदान शिबिरे आणि मुलांसाठी स्पर्धांचा समावेश असतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 21 ऑक्टोबर. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते ऑक्टोबर महिन्यातले काही महत्त्वाचे MCQ. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला महाराष्ट्र लॉ सीईटी 2026 ची परिपूर्ण तयारी करायची असेल तर ग्लोबल ऑनलाईनचं लॉ सीईटीचं बुक Amazonवरती आता अवेलेबल आहे. या बुकमध्ये तुम्हाला कंप्लीट सिलेबस कव्हरेज मिळणार आहे, चॅप्टर वाईज एक्सप्लेनेशन असणार आहे, टॉपिक वाईज प्रॅक्टिस क्वेश्चन, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आणि मॉडेल टेस्ट सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट आहेत. सोबतच या परीक्षेसाठी रिव्हिजन करत असताना कुठल्या स्मार्ट टिप्स आणि ट्रिक्स तुम्ही वापरायला हव्यात हे सुद्धा याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. तर मित्रांनो, डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला Amazonची लिंक मिळेल. तर आजच हे बुक ऑर्डर करा आणि आपल्या एक्झामच्या प्रिपरेशनला सुरुवात करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरूच ठेवा. थँक्यू.